नमस्कार, मी पौर्णिमा द सामन्स फूड्स अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण करणार आहोत अगदी गाड्यावर मिळतात तसे मंचुरियन, स्ट्रीट स्टाईल मंचुरियन घरच्या घरी कसे करायचे आज आपण ते बघणार आहोत. तुम्ही त्याला कोबी पकोडा किंवा कोबी मंचुरियन देखील म्हणू शकता. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर मंचुरियन करण्यासाठी आपल्याला इथे साहित्य काय काय लागेल ते आपण सर्वप्रथम इथे बघून घेऊया. तर इथे मी 1/2 किलो प्रमाणामध्ये कोबी घेतलेला आहे. हा जो कोबी आहे तो मी स्वच्छ धुवून मोठ्या किसणीने खिसून घेतलेला आहे. बारीक किसणीने खिसला तर त्यामध्ये जास्त पाणी रिलीज होतं. यासाठी इथे मी थोडासा मीडियम आकाराचा जो खिसणी आहे त्या खिसणीने मी इथे खिसून घेतलेला आहे. तुम्ही चॉप करून देखील घेऊ शकता किंवा खिसलं तरी पण चालेल, फक्त खिसणी जी आहे ती मोठी वापरा. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे अर्धी वाटी एवढं कॉर्नफ्लॉवर, 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 1 बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, मीडियम साईजचा कांदा घेतला आहे. त्यानंतर इथे मी घेतलेला आहे 2 टेबलस्पून आलं आणि लसूण बारीक चिरून घेतला आहे. त्यानंतर इथे 1 टीस्पून मी खाण्याचा रंग घेतलेला आहे, ऑप्शनल आहे, नाही घेतला तरी पण चालेल. त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे मीठ. त्यानंतर 1 टीस्पून इथे मी घेतलेला आहे लाल तिखट आणि त्यानंतर इथे 1 टीस्पून एवढं मी सोया सॉस घेतलेला आहे. तर कोबी जो आहे तो खिसल्यानंतर त्यामध्ये पाणी राहतं. तर ते पाणी जे आहे ते आपल्याला व्यवस्थित असं पिळून काढायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपण बॅटर तयार करू तेव्हा आपल्याला अडचण येणार नाही यासाठी. तर मी कोबीतलं सर्व पाणी जे आहे ते इथे पिळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण घालूयात मीठ, बारीक चिरलेला कांदा व आलं आणि लसूण जे चॉप करून घेतलं होतं आपण ते घालूयात आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर मीठ घातल्यानंतर देखील कोबीला थोडंसं पाणी सुटतं, तर एकदा चेक करून घ्या. जर कोबीला पाणी सुटलं असेल तर तुम्ही परत एकदा त्याला पिळून घ्या. तर इथे मी आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तर बघूया, आता कोबीला शक्यतो तर पाणी सुटणारच नाही कारण आपण सुरुवातीलाच त्याला पिळून घेतलेलं आहे, पण जर सुटलंच तर तुम्ही ते जे पाणी आहे ते सेपरेट करून घ्या. तर व्यवस्थित असं आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. कोबीला पाणी नाही सुटलेलं. मी 1 मिनिटभर वाट बघितली पण कोबीला अजिबात पाणी नाही सुटलं. त्यामुळे मी इथे आता यामध्ये लाल तिखट आणि सोया सॉस घालून घेत आहे व त्याला मिक्स करून घेऊया आणि खाण्याचा रंग देखील घालत आहे. जर तुम्हाला घालायचा नसेल तर नाही घातला तरी पण चालेल, ऑप्शनल आहे. फक्त रंग छान यावा, जसं आपल्याला स्ट्रीट स्टाईल मिळतं मंचुरियन तसं इथे करण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्यामुळे मी इथे रंगाचा वापर केलेला आहे. जर तुम्हाला रंग नाही घालायचा असेल तर नाही घातला तरी पण चालेल. थोडंसं लाल तिखट जे आहे ते तुम्ही बेडगी मिरची पावडर घेतली तरी पण चालेल, त्याने पण रंग येऊ शकतो. तर आता मी ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. आता यामध्ये मी घातलेलं आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैदा घालूया. तर मैदा इथे मी थोडासा ठेवत आहे, म्हणजे आधी आपण चेक करूया की किती प्रमाणामध्ये आपल्याला मैदा लागणार आहे. कारण कधी काय होतं की थोड्या वेळाने पण कोबी जो आहे तो पाणी सोडतो. तर आपण आधी चेक करूया, कारण आपल्याला जास्त घट्ट पण एकदम बॅटर नको आहे मैदा. तर आधी थोडंसं आपण बाजूला ठेवायचं, म्हणजे नंतर अंदाजानुसार आपण त्यामध्ये घालू शकतो, जर लागलंच तर घालू शकतो. तर इथे मी व्यवस्थित असं आता ह्याला मिक्स करून घेणार आहे आणि ह्यामध्ये अजिबात पाणी नाही घालायचं आहे. मिठाच्या पाण्यामध्येच आपल्याला हे जे मैदा आणि कॉर्नफ्लॉवर आहे ते व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे व मला सर्व मी जो मैदा घेतला आहे तो पूर्ण लागलेला आहे इथे. तर म्हणजे जे प्रमाण दिलेलं आहे ते अगदी योग्य आहे. जर तुम्हाला अजूनच थोडंसं एक्स्ट्रा पाणी सुटलं तर अजून थोडंसं वरून तुम्ही मैदा घातला तरी पण चालेल. तर आता इथे मी एक कढई घेतली आहे, त्यामध्ये तेल चांगलं तापवून घेतलेलं आहे आणि मीडियम गॅस केलेला आहे. आता हे जे मंचुरियन आहेत ते आपल्याला मीडियम गॅसवरतीच फ्राय करायचे आहेत, कारण मोठा गॅस करून जर फ्राय केलं तर ते जे मंचुरियन आहेत ते आतून कच्चे राहतात व वरूनच फक्त तळल्या जातात. त्यामुळे शक्यतो आपल्याला गॅस जो आहे तो मीडियम टू लो फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि आपले मंचुरियन जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही छोटे छोटे गोळे असे हाताने यामध्ये टाकू शकता. ह्याला गोल वगैरे करण्याची अशी काही गरज नाही आहे व पिठाची कन्सिस्टन्सी जी आहे ती तुम्हाला दिसलेलीच आहे. इतपतच आपल्याला हे जे पीठ आहे ते असं घट्ट प्रमाणाने पाहिजे, एकदम जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे. दिलेलं प्रमाण देऊन तुम्ही हे जे मंचुरियन केले तर अगदी व्यवस्थित हे तयार होतील. तर आता इथे आपल्याला लो फ्लेमवरती आपल्याला मंचुरियन जे आहे ते व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. तर मंचुरियन तेलामध्ये टाकल्या यामध्ये अजिबात झारा घालायचा नाही आहे. त्याला थोडासा शेप येऊ द्यायचा आहे, स्टेबल होऊ द्यायचं आहे. 1 मिनिटभर त्याला फ्राय होऊ द्यायचं आणि त्यानंतरच मग त्याला आपल्याला झाऱ्याने व्यवस्थित असं आलटून पालटून घ्यायचं आहे. त्याआधी अजिबात यामध्ये झारा घालू नका. तर इथे साधारण मला 4 ते 5 मिनटं लागलेले आहेत मंचुरियन तळण्यासाठी,
कारण हे जे मंचुरियन आहेत ते आपल्याला वाटतात तळले, पण आतून ते कच्चे राहतात. त्यामुळे व्यवस्थित असं त्याला 4 ते 5 मिनटं आपल्याला आतून तळून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी एक बॅच जी आहे ती इथे तळून घेतलेली आहे. आता दुसरी बॅच देखील मी अशीच तळून घेणार आहे. हे मंचुरियन फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण मंचुरियनसाठी जो सॉस आहे, म्हणजेच मंचुरियनसोबत जी चटणी खातात ती कशी तयार करायची, ती पण अगदी आपण स्ट्रीट स्टाईल कशी तयार करतात ते बघणार आहोत. तर ती पण बघून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्ही मंचुरियन झाल्यावरती ह्याला टिश्यू पेपरवरती किंवा जाळीवरती काढून घेऊ शकता. तर आपल्याला इथे मंचुरियनची चटणी करण्यासाठी साहित्य काय काय लागेल ते बघूया. तर इथे मी घेतलेलं आहे 1 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर आणि त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. 3 टेबलस्पून इथे मी टोमॅटो सॉस घेतलेला आहे. 1 टेबलस्पून आलं आणि लसूण चॉप करून घेतलेला आहे. 1 टीस्पून तेल घेतलेलं आहे. 1 टीस्पून सोया सॉस घेतलेला आहे. त्यानंतर 1 टीस्पून इथे मी घेतलेला आहे शेजवान सॉस. तर आता आपण सॉस कसा तयार करायचा तो बघून घेऊया. तर इथे मी एक सॉसपॅन घेतलेला आहे. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम घालायचं आहे तेल आणि यामध्ये घालायचं आहे चॉप केलेला आलं आणि लसूण. तर चायनीजमध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते आलं आणि लसूणच आहे. त्यामुळे इथे आलं आणि लसूण जे आहे ते भरपूर प्रमाणामध्ये वापरा आणि चॉप करूनच वापरा. तर आलं आणि लसूण इथे आपलं फ्राय झालं आहे. आता यामध्ये सर्व सॉस घालून घेऊया. तर इथे मी घातलेला आहे सोया सॉस. आता घालूया शेजवान सॉस आणि टोमॅटो सॉस. तर हा जो टोमॅटो सॉस आहे तो पूर्ण असा गोड नाही आहे, तर हॉट आणि स्वीट असा जो टोमॅटो सॉस येतो तो मी इथे वापरलेला आहे. आता यामध्ये आपण घालूयात पाणी आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. यामध्ये मीठ पण घालायचं आहे आणि आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण घालूया कॉर्नफ्लॉवरची स्लरी. तर इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढं कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे व अजून अर्धी वाटी मी यामध्ये पाणी घातलं आहे, म्हणजे एकूण 1 कप एवढं पाणी यामध्ये गेलेलं आहे. आता ह्याला व्यवस्थित असं शिजून घेऊया. तर शिजल्यावरती तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ह्याची कन्सिस्टन्सी आहे. तर इतपतच आपल्याला ह्याला शिजवायचं आहे. आता गॅस बंद करूया. इथे तुम्ही बघू शकता आपले मस्त अशी कुरकुरीत मंचुरियन जे आहेत ते तयार झालेले आहेत. तुम्हाला आवाजावरून तर कळतच असेल की किती मस्त छान असे कुरकुरीत झालेले आहेत. तर हे जे मंचुरियन आहेत ते 1 ते 2 तासासाठी असेच राहतात. तर आता मंचुरियन सर्व करून घेऊया. तर अशा प्रकारे आपले गाड्यावर मिळतात तसे अगदी स्ट्रीट स्टाईल असे मंचुरियन इथे तयार झालेले आहेत. हे जे मंचुरियन आहेत ते तुम्ही आता हल्ली हळदी कुंकू आहे त्यासाठी तुम्ही स्नॅक्स म्हणून वापरू शकता किंवा छोट्याशा पार्टीसाठी तुम्ही वापरू शकता किंवा घरी पण डिनरच्या वेळेस तुम्ही स्टार्टर म्हणून हे नक्कीच तयार करू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला येत राहतील. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.